आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांसाठी आत्ताची आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, अखेर ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता तीच बातमी आता समोर आली। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला, तुमच्या खात्यामध्ये पण जमा झाला। परंतु या ठिकाणी 2 हप्ते येणार होते, नमोचा 9वा हप्ता का आला नाही? बघा, 9वा हप्ता आतापर्यंत रखडला होता, परंतु आता चिंता करण्याचं कारण नाही। महाराष्ट्र राज्याचे स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून अर्जंटपणे सध्या आदेश जारी करण्यामध्ये आले आणि अखेर आता 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि 8वा हप्ता तुम्हाला भेटला, परंतु 9वा हप्ता भेटला नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता, परंतु आता चिंता करण्यासारखं काही नाही। सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, यामध्ये एक अडचण सरकारने घातली आहे। तर मग ती अडचण कोणती? बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज वितरण केलं जाणार नाही, फक्त या ठिकाणी निवडक जिल्ह्यामध्येच वितरण केले जाणार। सरकारने ठरवलं आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण टोटल 2 टप्प्यामध्ये करण्यामध्ये येणार आणि या ठिकाणी आज पहिली यादी जाहीर झाली, म्हणजे की 18 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वितरण करण्यामध्ये येणार। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आता तुमचं नाव या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी सरकारने दिली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला। आता 9व्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आजच जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, पहिल्या टप्प्यासाठी सरकारने आपण सांगितल्याप्रमाणे 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी निधी सोडण्याचा त्यांनी विचार केला आहे, निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे। तर आज खऱ्या अर्थाने या 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हणायला काहीच हरकत पडत नाही। कारण की शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही 9व्या व 8व्या हप्त्याची वाट बघत होता। बघा, PM किसान योजनेचा 21वा देखील हप्ता तुम्हाला मिळाला, 22वा हप्ता देखील तुम्हाला मिळाला, परंतु नमोचा हप्ता जमा झाला नाही। यामुळे या ठिकाणी शेतकरी वर्ग सरकारवर नाराज झाला होता। आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने 9व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी पुन्हा लवकरात लवकर सुरू केलंय। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, अगदी त्याच पात्र शेतकरी बांधवांना आता नमोचा 9वा हप्ता भेटणार आहे। बघा, राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे, केंद्र सरकारचे पैसे वेगळे येत असतात आणि राज्य सरकारचे पैसे नमो शेतकरीचे 2000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता भेटला आहे, बघा त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, बघा यामध्ये पेच या ठिकाणी सरकारने घातला 18 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येणार। सरकारने तारीख वार या ठिकाणी आज जाहीर केला आहे, त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासोबत सरकारने अपात्रतेची यादी या ठिकाणी पुन्हा जाहीर केली, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा अपात्र यादीमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणते शेतकरी अपात्र राहणार आणि कोणते शेतकरी पात्र राहणार। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बघा बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे। सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास या ठिकाणी हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे संदेश देखील येणार आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे, त्या
या ठिकाणी त्यांनी आपल्या बँक खात्याचे मेसेज नक्कीच तपासून घ्यावे, कारण की बघा सकाळी 10 वाजल्यापासून वितरण सुरू होणार आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट 2-2 हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता काही शेतकरी असे आहेत ज्यांना 8वा हप्ता पण भेटला नाही, तर तशाला या ठिकाणी डायरेक्ट 4,000 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने सध्या केला आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आज या ठिकाणी होणार आहे. राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा वेगळे थोडेसे आहे. कडक या ठिकाणी नियम राज्य सरकारचे असतात. त्यामुळे बघा ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी अपूर्ण आहे बघा त्यांनी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी त्रुटी दुरुस्त करून घ्यावी, अन्यथा या ठिकाणी हप्ता मिळण्यामध्ये अडचण येणार. पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच या ठिकाणी अद्ययावत करून ठेवली असून त्यानुसारच या ठिकाणी वितरण केलं जाणार आहे. आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी 2,000 रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, महाराष्ट्र सरकारने सध्या निर्णय घेतला. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयांचा निधी बँकांना या ठिकाणी अदा केला आहे. ज्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला होता त्याच बँकेच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचे पण वितरण केलं जात आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी सरकारने केली. बघा उर्वरित म्हणजे की राहिलेल्या जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा पुढील काळामध्ये वाटप केला जाणार आहे. बघा पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वितरण करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो बघा आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी 18 जिल्ह्याची निवड झाली आणि बघा आज या 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आली असं म्हणायला सध्या काहीच हरकत पडणार नाही. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पैशांच्या वितरणासाठी बघा 6 जिल्ह्यांचे 3 गट या ठिकाणी तयार करण्यामध्ये आले आहे. पहिला गट सकाळी 10 ते बघा दुपारी 2 वाजेपर्यंत असेल, तर दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील. तिसरा गट या ठिकाणी बघा रात्री या ठिकाणी 7 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमोच्या 9व्या हप्त्याचे वितरण केले जाईल. म्हणजे की बघा संपूर्ण दिवसभरामध्ये आता मोठे व्यवहार चालणार आहे. बघा कोट्यवधी निधी आज या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यातील व्यवहारांकडे लक्ष देणं आता गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी सरकारने दिली आणि 18 जिल्ह्यांची यादी पण सरकारने जाहीर केली. बघा लगेच यादी चेक करून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणं आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्याला नमोचा 8वा हप्ता मिळूनही बघा तो खात्यामध्ये दिसायला उशीर झाला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे बँकेची EKYC अपूर्ण होती. बघा त्यामुळे तुम्ही EKYC सर्वात प्रथम करून घ्या. ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे बघा या ठिकाणी आहे अशाने या ठिकाणी फोटो चेंज करून घ्या. म्हणजे की बघा 15 वर्षापेक्षा जुनं तुमचं आधार कार्ड असेल तर तुम्ही अपडेट करून घेऊ शकता. त्यामुळे सर्व काही अपडेट होते. बघा या ठिकाणी त्वरित ह्या चुका दुरुस्त करा, जेणेकरून नमोचा 9वा हप्ता भेटताना कसल्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला प्राधान्य दिले जात आहे. तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये असेल तर आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्याने तांत्रिक प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो, परंतु बघा नमोचा 8वा हप्ता भेटलेल्या प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता नक्कीच या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता सर्वात महत्त्वाची आहे ती यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात या ठिकाणी बंद
करू नका. बघा, सरकारने त्यासोबत उत्पन्नाची मर्यादा देखील ठेवली आहे. बघा, तुमचे जर वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षाही वरती असेल तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमचं उत्पन्न 2 लाख, 2.25 लाख आणि या ठिकाणी 2,40,000 एवढं जर तुमचं इन्कम असेल तर या ठिकाणी बघा तुमच्या खात्यामध्ये नक्कीच लाभ येणार. बघा, आता या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांनाच योजनेचा लाभ मिळणार. जर तुमचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा लाभार्थ्यांना हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकते. नमोचा 8वा हप्ता ज्यांना भेटला आहे त्यांनी या अटीची पूर्तता आधीच या ठिकाणी केलेली पाहायला मिळत आहे. बघा, पहिल्या टप्प्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 18 जिल्ह्याची निवड झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलं आहे पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि यस बँक बघा यांसारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यामध्ये येत आहे. या बँकांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे त्यांनाच नमोचा हप्ता मिळणार. बघा, आता आज आनंदाची बातमी आली आणि सोबतच बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा, त्यानंतर इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक, त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण या ठिकाणी निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा पोस्ट ऑफिसमध्ये तर निधी येणार, महाराष्ट्र बँकेमध्ये देखील निधी येणार आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बघा म्हणजे की या ठिकाणी सर्व सरकारी बँकांमध्ये देखील निधी जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. 9वा हप्ता आज या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता सूत्रांच्या माध्यमातून देखील सांगण्यामध्ये आली आहे. या बँकांचे जाळे ग्रामीण भागामध्ये मोठे असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा निधी पोहोचविण्यासाठी सरकारने या बँकांना आज प्राधान्य दिले आहे. DBT प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बघा बँक स्तरावर विशेष या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा तुम्ही बँकांची यादी देखील पाहिली, परंतु सर्वात महत्त्वाची आहे जिल्ह्यांची यादी. हो, जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. महाराष्ट्र सरकारने आता निर्णय जाहीर केला. तर मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ज्या 18 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी सरकारने केला आहे त्यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला बघा लक्षपूर्वक या ठिकाणी यादी शेतकरी बांधवांनो पाहून घ्या. टोटल 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली. यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, अकोला या भागामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना बघा आणि सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे की छत्रपती संभाजीनगर बघा याच जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही खात्री करून घ्या की तुमचा आधार लिंक बरोबर आहे का, EKYC बरोबर आहे का. जर बरोबर असेल तर तुम्हाला काहीच अडचण या ठिकाणी होणार नाही आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल. तर मग आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या. बघा तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता भेटला, 9वा हप्ता भेटला नव्हता. आता सरकारने स्पष्टपणे आदेश दिले आहे आणि आज तुमच्या मोबाईलमध्ये खटाखट मेसेज येणार आणि या ठिकाणी रक्कम जमा होणार. आता तुम्हाला एक काम शेतकरी बांधवांनो करायचं आहे ते EKYC करायचे, आधार लिंक करायचं आणि बघा आणि सर्वात महत्त्वाचं बघा तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा त्यानंतर लाईक करा आणि बाजूच्या बेल नोटिफिकेशन घंट्याला ऑलवरती सेट करा म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या पुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.